नमस्कार मित्रांनो, मी किरण कोळी तुमचा आजच्या या IPLच्या क्रिकेट ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा नव्याने स्वागत करत आहे. तर आज कोणाची मॅच आहे माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती आहे ना, मी सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, आज आहे पंजाब वर्सेस गुजरात. ठीक आहे, तर पंजाब वर्सेस गुजरात यांची मॅच आज कोणत्या स्टेडियमवर आहे? तर आहे महाराजा यजवेंद्र सिंग इंटरनॅशनल स्टेडियम, न्यू चंडीगड. ठीक आहे, तर इथे ही मॅच चंडीगडमध्ये आज खेळवली जाणार आहे. तर तिकडची पिच कशा प्रकारची असेल, कोण चांगलं खेळेल, किती रन बनतील, या सर्वांविषयी मी तुम्हाला आज या ब्लॉगमध्ये माहिती देणार आहे. तर मध्येच ब्लॉग स्किप करून जाऊ नका, शेवटपर्यंत पहा. हे तिच्या बाळगतो. तर चला सुरू करूया. ठीक आहे, तर मित्रांनो, या स्टेडियममध्ये ज्या मॅच खेळवल्या जात आहेत त्याची मॅच कुठल्या पिचवर खेळवली जाणार आहे? तर तिकडे प्रत्येक स्टेडियमवर एकच पिच नसते. 1, 2, 3, 4 असे म्हणजे हे असतात, म्हणजे ऑप्शन्स असतात. 4-5 पिचांचे ऑप्शन असतात. तर कोणत्याही एका पिचावर मॅच खेळवली जाते, त्यासाठी तो पिच तयार केला जातो. तर आजची मॅच या स्टेडियमवर 4 नंबरच्या पिचवर खेळवली जाणार आहे. तर ही जी पिच आहे, तर जाणकारांच्या माहितीनुसार ही पिच कशा प्रकारे खेळते माहिती आहे का? तर ही पिच आहे थोडीशी बॅटिंग फ्रेंडली आहे, पण तिथे बॉलिंगही बऱ्यापैकी चालते. तसं बाकीच्या मॅच मध्ये आपल्याला दिसून आलं आतापर्यंत, जे आतापर्यंत मी सांगितले, प्रेडिक्शन केलेले आहेत की जिथे बॅटिंगही चांगली झाली आणि बॉलिंग मध्ये पेसर्सने चांगली बॉलिंग करून दाखवली, त्यांना बऱ्यापैकी विकेट मिळाली. तर अशाच प्रकारची अशी ही एक बॅटिंग फ्रेंडली विकेट असेल. पण बॉलरला सुद्धा एज आहे. बॉलरमध्ये चांगले बॉलिंग केल्यास त्यांनाही चांगल्या प्रकारे विकेट मिळतील. जास्त करून स्पिनरपेक्षा फास्टरलाच इथे विकेट मिळण्याचे जास्त चान्सेस आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, तर ह्या ज्या पिचवर आहे किती स्कोर होईल अंदाजे माहिती आहे का तुम्हाला? तर सांगतो ना, ह्या पिचवर अंदाजे आतापर्यंत जो आलेख दिसतो या स्टेडियम मधला, तर त्याच्यावरनं असं दिसून येतं की जास्तीत जास्त ज्या मॅचेस आहेत त्या लो स्कोरिंग दिसून आलेल्या आहेत. लो स्कोरिंग म्हटलं तर जवळजवळ 140 ते 160-65 ह्या मधला जो स्कोरिंग आहे की 130 ते 160-65 ह्या स्कोरिंग मधल्या जास्तीत जास्त मॅचांचा स्कोर इथे दिसून आलेला आहे. पण जसं मी सांगितलं की आजचं जो पिच आहे ते थोडंसं बॅटिंग फ्रेंडली असेल थोडंसं. तर इथे अंदाजे स्कोर बघायला गेलं तर 175 ते 200च्या आतमध्ये. ठीक आहे, 175 ते 200च्या आतमध्ये इथे आपल्याला रन होताना दिसतील. पण बघावं लागेल कोण कशी बॅटिंग करते ते. ठीक आहे, तर बघूया आता कोण. तर मित्रांनो, थोडासा आढावा मागच्या मॅचचा घेऊया. मागची मॅच कोणाबरोबर होती माहिती आहे ना? आपली मागच्या मॅच मध्ये जे मी प्रेडिक्शन केलं होतं ते होतं राजस्थान रॉयल्स आणि चेन्नईचं. तर त्याचा रिझल्ट कसा आला बघितलात ना? मी काय प्रेडिक्शन केलं होतं की राजस्थान रॉयल मॅच ही 100% जिंकते. ठीक आहे, कमीत कमी 90% तरी सांगितलं होतं. 90% आहे की नाही बघा. मॅच राजस्थान रॉयल्सनी खूप चांगल्या प्रकारे जिंकलेली आहे. चेन्नईची पहिली बॅटिंग होती. चेन्नईने बॅटिंग करताना पहिला त्यांचे जे पहिले टॉप ऑर्डर आहेत, जे गायकवाड होते, संजू सॅमसन होते, म्हात्रे होते, शॉर्ट होते, हे जे सुरुवातीचे 4 बॅट्समन तुम्ही बघू शकता की त्यांना 10चा स्कोर सुद्धा ओलांडता आला नाही. ते लवकरच आउट होऊन पवेलियन मध्ये परतले. तर पुढचे बॅट्समन तरी काय करणार? तर अशा परिस्थितीमध्ये खूपच कमी स्कोर होताना दिसत होता. जवळजवळ 100चा आकडा पण हे पार करतील की नाही असं आपल्याला तिथे दिसून येत होतं. पण नंतर आलेल्या ओव्हरटनने एक चांगल्या प्रकारे खेळी करत एक बॅटिंगचा एक चांगला नमुना दाखवला आपल्याला की बॉलर सुद्धा रन बनवू शकतात बॉलिंग बरोबर. तर त्याने ताबडतोब 30 ते 40 रनाच्या आसपास रन मारलेत आणि त्याच्याच बळावर चेन्नईने 126च्या आजूबाजूचा स्कोर त्यांच्या राजस्थान समोर ठेवला. असे असताना मी तुम्हाला सांगितलंच होतं की राजस्थानची बॅटिंग खतरनाक आहे. तर त्यांच्यामध्ये आहे कोण? आपला जो युवा बल्लेबाज आहे क्रिकेटर, कोण? आपला सूर्यवंशी. ठीक आहे, तर सूर्यवंशी आणि दुसऱ्या समोर कोण आहे? यशस्वी जयस्वाल. तर हे दोघंच खाऊन जातील चेन्नईला, असं मी मागच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला बोललो होतो. जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तो ब्लॉग उघडून बघा तुम्ही, मी हे बोललो होतो की नाही. तर ह्या दोघांनी ती कामगिरी करून दाखवली. जवळजवळ सूर्यवंशीने 60-65 रन मारलेले आपल्याला या मॅच मध्ये दिसून येतं गेल्या. आणि यशस्वी जयस्वाल यांनी सुद्धा 30-35 रनांची एक साजेशी खेळी केली. त्याने एक सपोर्टिव्ह भूमिका
निभावली या मॅच मध्ये. ताबडतोब खेळी त्याने काही केली नाही, पण ह्या दोघांनीच मिळून जवळजवळ चेन्नईने बनवलेला रनचा 90% जो भाग होता तो कव्हर केला. या दोघांनीच मिळून 90 रनच्या वरती रन बनवून दाखवले. बाकीचे खेळाडू किती, त्यांना फक्त 35 रन बनवायचे होते. तर अशा प्रकारे काही मॅच घटित झाली. त्यांच्याकडनं राजस्थान रॉयल्सकडनं खेळताना आर्चर आणि बर्गर हे त्यांचे जे बॉलर्स आहेत त्यांनी खूप चांगली कामगिरी केली. कमीत कमी रनांमध्ये चेन्नईला पवेलियन मध्ये पाठवले आणि त्यांना फक्त 126च्या आजूबाजूच्या स्कोरवर त्यांना रोखले. हेच मोठे म्हणजे जमेची बाजू झाली की राजस्थान रॉयल्सला जिंकण्यासाठी, की त्यांची बॉलिंग खूप मजबूत झाली. त्यांची बॅटिंग तर मजबूत आहेच, पण जर तुम्ही कमी बॉलरने तर कमी रनरमध्ये रोखलं असेल समोरच्या टीमला, तर बॅट्समनचं काम खूप इझी होऊन जातं आपल्या टीमला रन बनवून जिंकून देण्यासाठी. असं कालच्या मॅचमध्ये आपल्याला दिसून आलंय. तर जे काय झालं ते असो, इतिहास झाला तो, पण आपण जे सांगितलं प्रेडिक्शन होतं ते बऱ्यापैकी घटित झालं, म्हणजे साध्य झालं. त्याविषयी आनंद वाटतो. पण एक आनंद हा वाटत नाही की तुम्ही माझा ब्लॉग बघताय पण शेअर करत नाही, त्यामुळे आपलं जे फॅमिली आहे ती वाढत नाहीये. फक्त आतापर्यंत 310 झालेले सबस्क्रायबर, वॉच टाइम पण वाढत नाही. मित्रांनो, पूर्ण ब्लॉग बघा. आपल्या मित्रांनो प्रत्येकाचं फेसबुक अकाउंट आहे, व्हॉट्सअप आहे सगळ्यांकडे. तर प्लीज आपल्या गावकरी मित्रमंडळ जे असतील अशा ग्रुपवर जे फॅन्टसी क्रिकेट खेळतात, अशा मित्रांना, अशा ग्रुपला आपला हा ब्लॉग शेअर करा, जेणेकरून आपली फॅमिली अजून वाढेल आणि सर्वांना हे महत्त्वपूर्ण माहिती जी मी सांगतो आहे ती सगळ्यांना मिळेल. तर हीच इच्छा आहे की सगळ्यांना ही माहिती, जी ट्रू इन्फॉर्मेशन आहे, जी मी देतोय तुम्हाला आणून, ती मिळेल एकाच या प्लॅटफॉर्मवर, आपल्या चक दे इंडियाच्या, आणि तुमचा सगळ्यांचा फायदा मिळेल. नुसता फायदा एकट्याने घ्यायचा नसतो, तर आपण तो फायदा जर एका कुठून आपल्याला चांगली इन्फॉर्मेशन मिळत असेल, त्या इन्फॉर्मेशनचा फायदा आपण सगळ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न नक्की करायचा. कारण आपण मराठी माणूस आहे, आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. ठीक आहे. तर असं म्हणजे चांगल्या प्रकारे आपण हे काम केलं पाहिजे. ह्याच बाबतीत नाही तर कुठल्याही बाबतीत आपण, जसे गुजराती किंवा युपी वाले एकमेकांना सपोर्ट करून पुढे जातात, तसंच आपण मराठी माणसांनी सुद्धा एकमेकांना सपोर्ट करून पुढे गेलं पाहिजे, हेच इच्छा बाळगतो. बाकी काय जास्त बोलत नाही. तर गेल्या मॅचमध्ये बघितलं असेल तुम्ही की वैभव सूर्यवंशीने कसं वैभव त्या मैदानावर आपल्या रनांचं मांडलं ते. हा खेळाडू एकदम ताबडतोब आहे, सेवागपेक्षा खतरनाक खेळाडू आहे. तर बॅट लागली तर याला कोण रोखू शकत नाही. विस्फोटक बल्लेबाज म्हणतात ना, त्यातला हा या कॅटेगरीचा खेळाडू आहे. तर त्याच्यासमोर मग कुठलाही बॉलर टिकत नाही, सगळ्यांना तो पाणी पाजून पाठवतो. तर अशा प्रकारचा खेळ काहीसा वैभव सूर्यवंशीने आपल्याला करून दाखवलाय. जवळजवळ समोरच्या टीमने जेवढे रन बनवले होते त्याच्या अर्धे रन तर हाच खेळाडू बनवून गेला. त्याच्यामुळे मागे काय उरलंय ते बाकीच्या खेळाडूंनी पार पाडलेलं आहे आणि ही मॅच एकदम कमी ओव्हरमध्ये त्यांना म्हणजे जिंकून देण्यास मदत केली. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे. जवळजवळ 12 ओव्हरमध्येच मॅच जिंकली. त्यामुळे आता त्यांच्या जे पॉईंट टेबल आहे IPLचं, त्याच्यामध्ये राजस्थान रॉयल्स ह्याला भविष्यामध्ये खूप फायदा मिळणार आहे. ही जी टुर्नामेंट घटित होणार त्याच्यामध्ये लवकरात लवकर समोरच्या टीमला ऑल आउट करून लवकरात लवकर रन पण चेस केल्याबद्दल. तर कॉंग्रॅच्युलेशन राजस्थान रॉयल्स. तर आपण आता आजच्या मॅच विषयी बोलूया. ठीक आहे. तर हे जे स्टेडियम आहे महाराजा यजुवेंद्र सिंग इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, मल्हारपूर, न्यू चंडीगड, इथे या स्टेडियमवर जवळजवळ आतापर्यंत IPLचे 11 सामने खेळले गेलेले आहेत. तर या IPLच्या 11 सामन्यांमध्ये फर्स्ट बॅटिंग करताना जी टीम फर्स्ट बॅटिंग ज्यांनी केली त्यांनी 6 वेळा मुकाबला जिंकलेला आहे आणि ज्यांनी सेकंड बॅटिंग केलेली आहे त्यांनी 5 वेळा मुकाबला जिंकलेला आहे. म्हणजे जवळजवळ 150च्या खाली स्कोर आतापर्यंत या स्टेडियमवर 4 वेळा झालेला आहे. स्कोर 170च्या वरती बाकीच्या वेळेस म्हणजे जवळजवळ आता उरलेले 7 वेळा जवळजवळ त्याच्यावरती स्कोर म्हणजे आपल्याला दिसलेला 170च्या वर आणि 190च्या वर स्कोर आपल्याला 4-5 वेळा होताना आपल्याला इथे दिसून येतो. ठीक आहे. तर हायस्ट स्कोर ह्या पिचवर आपल्याला बघायला गेलं तर गेले 1-2 मॅच मध्येच तो हायस्ट स्कोर झाला दिसून येतो की मुंबई इंडियन्सने इथे 228 चा हायस्ट स्कोर केला होता ह्या स्टेडियमवर. ठीक आहे. खेळताना असं आपल्याला दिसून येते. पण ह्याच पिचवर आपल्याला लोएस्ट स्कोर
जवळजवळ 95च्या आजूबाजूचा स्कोर KKRने बनवलेला सुद्धा आपल्याला इथे दिसतो. तर अशा प्रकारचं हे ग्राउंड आहे की इथे लो स्कोरही लागतो आणि हायेस्ट स्कोर तो सध्याचाच लागलेला आहे 225. पण जास्तीत जास्त मॅच आहेत ते दिलेल्या माहितीनुसार की 165 ते 130 ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त मॅच रन झालेले आहेत अशा गठीत झालेलं आपल्याला दिसून येतं मिळालेल्या हिस्ट्रीनुसार. पण क्रिकेट हे असं आहे की इथे कोणी सगळे प्रेडिक्शन फेल आहेत. कधी काय होईल काय सांगू शकत नाही. प्रत्येक दिवस हे नवीन काहीतरी घेऊन येतं. तर इतिहास नवीन इतिहास घडवायचा असेल तर जुना इतिहास तोडावा लागतो आणि चांगली खेळी करून चांगलं कार्य करून दाखवायला लागतं. तर ते कार्य आज होत आहे की कधी होतंय ते आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. तर आजच्या मॅच विषयी आपण बघूया. तर ह्या टीम पैकी या दोन्ही टीम पैकी इथे साई सुदर्शन या खेळाडूचा परफॉर्मन्स चांगला झालेला आपल्याला दिसत होता. साई सुदर्शन आहे त्यांनी त्याचा हायेस्ट स्कोर 74 आहे इथे. त्याचबरोबर बटलरची खेळी चांगली झालेली दिसून येते. बटलरने पण हाफ सेंचुरी मारलेली दिसून येते. रदरफोर्डने पण 40-45 रन मारलेले दिसून येतात आणि प्रियांक कार्याने सुद्धा 47च्या आसपासचा स्कोर इथे मारलेला दिसून येतोय. शशांक मनोहर सुद्धा 44-45 असे रन केलेले दिसून येतात. तर इथे साई किशोरचा परफॉर्मन्स जो बॉलर आहे लेफ्ट आर्म स्पिनर आहे तर त्याचा परफॉर्मन्स इथे चांगला झालेला आपला दिसून आलाय. 3 विकेट त्याला मिळालेल्या या स्टेडियममध्ये आपल्याला दिसून आले. तर असा काही म्हणजे परफॉर्मन्स आहे पंजाबच्या वतीने. ठीक आहे. तर आता गुजरातच्या वतीने कोण चांगलं खेळेल तर मित्रांनो पंजाब 11च्या वतीने आपल्याला कोण कोण खेळताना दिसू शकतं. तर त्यांची प्लेइंग 11 काहीशी असे असेल. प्रियाश आर्या ओपनिंगला येतील. हा ताबडतोब फलंदाज आहे पंजाब 11चा. त्याबरोबर सिमरन सिंग हा सुद्धा टिकला तर खूप चांगली खेळी करून दाखवतो. हाही ओपनर आहे पंजाबचा. त्याबरोबर कॉलोनी एक आहे नवोदित खेळाडू. बाहेरगावचा खेळाडू आहे तो. तर हा सुद्धा चांगली खेळी करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आपले श्रेयस अय्यर हे असतील या टीमचे कॅप्टन. श्रेयस अय्यर पंजाब टीमचे कॅप्टन कोण आहे तर श्रेयस अय्यर आहे. तर हे ऑलवेज चांगली खेळी करून आपल्या टीमला जिंकवताना दिसत असतात. तर या सीझनमध्ये सुद्धा श्रेयस अय्यर कशी कामगिरी करून दाखवतात आणि आपल्या टीमची कामगिरी कशी करून घेतात ते बघण्यालायक असे. तर त्यांच्यासाठी हा सीझन चालू होतोय. तर ह्या सीझनमध्ये आपले श्रेयस अय्यर कशी कामगिरी करतात ते बघावं लागेल. त्याच्यानंतर आहे नियर वडेरा. त्याच्यानंतर स्टॉयनिसला खेळवतायत की उमर जाईला ते बघावं लागेल. दोघंही बाहेरगावचे खेळाडू आहेत पण चांगली खेळी करतात. माझ्या मते ह्या पिचवर जिथे पेसरला चांगलं एज आहे पण त्याच्याबरोबर स्पिनरला थोडी एज असली तरी पण ह्या पिचवर उमर जाईला खेळवलं जायला पाहिजे. कारण हा चांगली म्हणजे स्मार्ट बॉलर तर आहेच त्याच्याबरोबर चांगली बॅटिंगही करून आपल्या संघाला योगदान मोलाचं देत असतो. त्यामुळे उमर जाईला खेळवलं जावं हा माझा हट्ट असेल जर पंजाबला जिंकायचं असेल तर. त्यानंतर तो शशांक सिंग याची कामगिरी या स्टेडियमवर चांगली झालेली दिसून येते. मार्को जॅन्सन ह्या खेळाडूविषयी काय बोलू मी. तो खूप चांगला खेळाडू आहे. वर्ल्ड कपमध्ये याची कामगिरी एकदम उल्लेखनीय होती. ती दिसून आली जर तुम्ही वर्ल्ड कप एकदम बघितला असेल व्यवस्थित तर मार्को जॅन्सन याने एकदम ऑलराऊंडर भूमिका केलेली दिसून येते. तर इथे तो कशा प्रकारे खेळेल तर ते बघावं लागेल. त्याच्यानंतर विजय वैशंक आणि त्याच्यानंतर अर्षदीप सिंग हा फास्ट बॉलर असेल आपल्या इंडियाचाच आहे. तो नक्कीच प्रत्येक मॅचमध्ये विकेट काढतोच. कमीत कमी 1-2 विकेट तर त्याच्या असतातच असं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर आहे लॉकी फर्ग्युसन. ठीक आहे. नाहीतर मग लॉकी फर्ग्युसन नाहीतर डॉर्विश ह्यापैकी कोणीही एक खेळवलं जाऊ शकतं. कारण दोन्ही बॉलर आपल्या बॉलिंगमध्ये बऱ्यापैकी मिश्रण करत असतात. कधी स्लो कधी फास्ट असं मिश्रण होताना दिसत असतं. त्यामुळे बॅट्समनला चांगल्या प्रकारे चकवण्यामध्ये हे म्हणजे कामयाब होतात. तर अशी काही आहे पंजाबची टीम. तर आता गुजरात 11ची टीम सुद्धा आपण बघूया. तर गुजरात 11मध्ये आपल्याला शुभमन गिल हे कॅप्टन आहेत गुजरात टीमचे. तर तेच ओपनिंगला येतात.
त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर ओपनिंगला कोण येतं तर साई सुदर्शन, हे त्यांचे एकदम भूतपूर्व खेळाडू आहेत. प्रत्येक मॅचमध्ये आपलं काही ना काही योगदान साई सुदर्शन देतच असतं आणि आपल्या टीमला जिंकवण्यासाठी खूप घाम गाळताना हा साई सुदर्शन खेळाडू आपल्याला दिसत असतो. त्याच्यानंतर बटलर हे विकेट किपर आहेत या संघाचे, खूप चांगली विकेट किपिंग करतात, त्याबरोबर ताबडतोब रन करूनही देतात आपल्या संघाला. पण वर्ल्ड कपमध्ये यांचा फॉर्म गारटलेला दिसला होता, काही खास फॉर्म नव्हता यांचा. त्याच्यामुळे आपल्याला दिसलं होतं की भले इंग्लंडने चांगली कामगिरी थोडीशी केली, म्हणजे जेवढी पण कामगिरी केली होती वर्ल्ड कपमध्ये त्याच्यामध्ये बटलरचा काही योगदान आपल्याला दिसलं नव्हतं. तर त्याच्यामुळे टीम थोडीशी पछाडली होती इंग्लंडची. त्याच्यानंतर बटलर नंतर कोण येतं तर वॉशिंग्टन सुंदर, हा लेफ्ट आर्म बॉलर आहे, त्याच्याबरोबर बॅटिंगही चांगली करतो, वेळेला खेळी करून जातो असा ऑलराऊंडर खेळाडू आहे. त्याच्यानंतर ग्लेन फिलिप्स हा ताबडतोब बल्लेबाज आहे, ऑलराऊंडर आहे, बॉलिंग पण करतो, बॅटिंग पण करतो. ग्लेन फिलिप्सचा चांगला परफॉर्मन्स आपल्याला वर्ल्ड कपमध्ये दिसून आला. चांगल्यापैकी खेळतो हा खेळाडू, कधीही फॉर्ममध्ये येतो, फॉर्ममधून बाहेर असला तरी पण. ठीक आहे. त्याच्यानंतर राहुल तिवातिया आपल्याला दिसून येतो ह्या संघात. नंतर राहुल तिवातिया नंतर आपल्याला राशिद खान, हा हरफनमौला खेळाडू आहे. कधीही जर संघाला म्हणजे समोरच्या संघाला एकदम आपल्या फिरकीमध्ये अडकवून ठेवत असतो, जास्त रन काही हा खेळाडू देत नाही समोरच्या टीमला. तर त्याची बॉलिंगही आवडते मला, आणि बॅटिंग तर आपला तो नाही, बॅटिंगला आला तिथे पण योगदान द्यायला काही कमी ठेवत नाही हा खेळाडू. आपला अफगाणिस्तानचा आहे, पण आपला मित्र देश आहे अफगाणिस्तान. पण जेव्हा पण हा खेळाडू भारतामध्ये खेळायला येतो तेव्हा त्याचं जे चेहऱ्यावर हसू असतं ते म्हणजे तसा आनंद एक दिसून येतो की भारतामध्ये खेळताना. भारत हा देश त्याला खूप आवडतो, राशिद खानला. त्याला जेव्हा पण वेळ मिळतं तेव्हा भारतामध्ये येऊन आपला परफॉर्मन्स दाखवायला काही कमी नसतं त्याची. तर असा राशिद खान आहे. त्याच्यानंतर आहे जेसन होल्डर आणि रबाडा, हे दोन्ही खेळाडू माझ्या मते खूप हरफनमौला खेळाडू आहेत. होल्डरही चांगली कामगिरी करतो आणि रबाडाही चांगली कामगिरी करतो. पण हे दोन्ही खेळाडू आउट ऑफ कंट्रीचे असल्यामुळे आणि ह्याच्या IPLच्या नियमांमध्ये काटकसर करावी लागते, त्याच्यामुळे दोघांपैकी एक खेळाडू खेळू शकतो आजच्या मॅचमध्ये. त्याच्यानंतर प्रसिद्ध कृष्णा, त्याचा परफॉर्मन्स आपल्याला जास्त काही चांगला दिसत नाही. वर्ल्ड कप किंवा वर्ल्ड कपमध्ये सिलेक्ट नव्हता, पण वर्ल्ड कपच्या अगोदर ज्या टुर्नामेंट झाले होते त्यामध्ये प्रसिद्ध कृष्णाचा काही खास परफॉर्मन्स आपल्याला दिसून आला नव्हता. आणि त्याच्यानंतर मोहम्मद सिराज, ह्या खेळाडूला पण खूप दिवस मॅच मिळाल्या नाहीत खेळायला, तरी पण वर्ल्ड कपमध्ये एखादी मॅच ह्याला मिळाली होती सिराजला, पण त्या मॅचमध्ये पण भाईने चांगला परफॉर्मन्स करून दाखवला होता, त्याबरोबर चांगली फिल्डिंगही केली होती. तर अशी काहीशी आहे ही गुजरातची टीम. आता मी तुम्हाला पंजाबची पण टीम सांगितली आहे आणि गुजरातची पण टीम चांगल्या प्रकारे सांगितली आहे. तर गुजरातच्या टीमच्या वतीने कोण चांगलं खेळी करू शकतो, तर गुजरातच्या टीमच्या वतीने मला साई सुदर्शन चांगली खेळी करताना दिसतोय. त्याच्यानंतर आपलं ग्लेन फिलिप्स एक चांगली खेळी करू शकतो. त्याच्यानंतर बटलर हाही एक ताबडतोब खेळी करताना आपल्याला दिसू शकतो. आणि राशिद खान तर आहेच, आणि त्याच्याबरोबर रबाडा जर खेळला तर रबाडा नक्कीच चांगले विकेट काढून देऊ शकतो किंवा रन रोखू शकतो, त्याच्यामध्ये खूप कामयाब आहेत, म्हणजे विजयी ठरतात हे खेळाडू. तर अशा प्रकारे हे जे खेळाडू तुम्हाला सजेस्ट केले ते तुम्ही जे फॅन्टसी खेळतात त्याच्यामध्ये वापरून आपली टीम बनवू शकतात. ठीक आहे. तर असं असेल आजच्या ह्या मॅचचं, जे खेळाडू चांगले खेळतील तुम्हाला सांगितले. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा कशी टीम बनवायची आहे ती तुम्हाला. तुम्ही तेवढे लायकीचे म्हणजे तुमच्याकडे आहे नॉलेज तेवढं की प्रत्येकाची टीम वेगळी बनते. बघा मी तुम्हाला सजेस्ट करेन किंवा इतर युट्यूबर्स पण तुम्हाला सांगतात की हेच कॅप्टन ठेवा, तेच कॅप्टन ठेवा, पण तुम्हाला आहे तेवढी अक्कल आहे की आपली टीम कशी असायला पाहिजे. ह्या लोकांनी जे आपले युट्यूबर मित्र सांगतात त्याप्रमाणेच टीम बनवायची गरज नाही. तर तुम्हाला आता जे सजेस्ट केले, तुम्ही पण क्रिकेट बघता, तर त्याच्यामध्ये आम्ही फक्त सजेस्ट करू शकतो की त्यांचा परफॉर्मन्स कसा होता मागच्या मॅचमध्ये. ठीक आहे, कसे चांगले खेळले ते. तर तुम्ही आपल्या नॉलेजच्या आधारे हे ठरवा. मी जे सांगितले ते खेळाडू नक्कीच चांगला परफॉर्मन्स करताना दिसतील आणि किती स्कोर होईल हे सुद्धा सांगितलं तुम्हाला. तर त्या आधारे तुमची टीम कॉम्बिनेशन तसं बनवा. आणि ज्या पण फॅन्टसी ॲपवर तुम्ही खेळत असाल, मी कुठल्या ॲपचं प्रमोशन करत नाही त्यामुळे मी सांगणार नाही. तर तुम्ही जिथे पण खेळत असाल तिथे तुमचे जास्त पैसे जाणार नाहीत वाया. अशा ठिकाणी खेळा आणि जे ॲप तुम्हाला ट्रस्टेबल वाटेल
जे नियमांचं पालन करून खेळवत असतील अशा ठिकाणी तुम्ही खेळू शकता. ठीक आहे, मी काही गॅम्बलिंगला बढ़ावा देत नाही कधी. बाहेरगावच्या ॲपवर खेळू नका, तिथं तुमचे पैसे वाया जातील किंवा मोठा लॉस होऊ शकतो. तर मित्रांनो, एवढंच सजेशन करेल आणि बेस्ट ऑफ लक तुम्हा सगळ्यांना. आणि पंजाब आणि आपलं गुजरात ह्या दोन्ही संघांना सगळ्यांना खेळाडूंना चक दे इंडियाच्या वतीने बेस्ट ऑफ लक. तर आपल्याला बघूया कशा प्रकारे आजची मॅच ही खेळली जाते. तर तुम्हाला काय वाटतंय आजच्या मॅचमध्ये कोण जिंकेल? कारण दोन्हीही टीम माझ्या मते जे मी सांगितले समतोल आहेत. तर माझ्या मते आज मला गुजरातची टीम विन होताना दिसते. कारण जे फिल्डर कॉम्बिनेशन मी बघतोय दोन्ही टीमच्या आधारे, तर थोडासा पगडा मला गुजरात टीमचा जास्त भारी असताना मला दिसतोय. जे कॉम्बिनेशन मी सांगितले ते जर खेळवले गुजरातने तर नक्कीच गुजरातची टीम आजच्या मॅचमध्ये विन होताना दिसते. पर्सेंटेज सांगू, पर्सेंटेज मला 75% पेक्षा जास्त वाटतंय की गुजरातची टीम आजच्या मॅचमध्ये मला जिंकताना दिसते. ठीक आहे, तर एवढंच बोलून मी हा आजचा ब्लॉग पूर्ण करतो, जास्त काही वाढवत नाही. आणि आता तुम्ही म्हणाल काहीतरी भेटलंय बोलायला म्हणून बोलत चाललंय. तर तुमच्या सर्वांची रजा घेतो. बघा आजची मॅच संध्याकाळी 7:30 वाजता चालू होईल लाईव्ह प्रेक्षेपण. त्याच्या अगोदर तुम्हाला कॉमेंट्री दिसून असेल त्या मॅच बद्दल 6 वाजल्यापासून. तर बघा तुम्हाला कधी बघायचं. तर ही मॅच कुठे खेळवली जाणार आहे, कुठल्या टीव्हीवर आपल्याला बघायला मिळेल? तर स्टार स्पोर्टवर हे जो चॅनल आहे केबलचा त्याच्यावर बघायला मिळेल, किंवा हॉटस्टार जर मोबाईलवर बघायचं असेल आणि अँड्रॉइड टीव्हीवर हॉटस्टार या ॲपवर आपल्याला ह्या मॅच बघायला मिळतील. तर एवढंच बोलून मी माझा आजचा ब्लॉग समाप्त करतो. थँक्यू व्हेरी मच. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा पाठवा. फॅमिली वाढवू दे, हीच भूमिका निभवा. म्हणजे आपली फॅमिली मोठी झाली तर अजून चांगल्या गोष्टी मी तुमच्यासमोर आणू शकतो. ठीक आहे, मला सुद्धा एक मोटिवेशन मिळेल तुमच्या माध्यमातून. ब्लॉग पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, मध्ये स्किप करू नका. थँक्यू व्हेरी मच.